मित्रांनो, 2 दिवस झालं मी सडा पण मारते आणि आज तर रांगोळी पण काढली. तर किती दिवस वाट बघू डिलिव्हरी पेशंटची. झालं चला आता म्हटलं 8-10 दिवस झाले असतील. आता पूजा वगैरे नाही केली अजून, पण हे असं केल्यावर जरा बरं वाटतं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. परवा थोडासा पाऊस झाला, काल अजिबात झाला नाही, आज पण नाहीये. पण ठीक आहे, वारकऱ्यांसाठी अजिबात ऊन लागून देत नाही विटू माऊली, म्हणूनसाठी असं मौसम आहे. आणि मध्ये मध्ये सर येते, एखादी हलकीशी येते, अजिबात माणूस तर भिजतच नाही. हे पहा आपले गणेश वेली वगैरे भरपूर आलेले आहेत. आता नंतर कळतील मस्त झाडावर गेल्यावर. पण काय, पाऊस पाहिजे. पाणी देऊन काय उपयोग आहे, पाऊस पाहिजे. हे पहा सीताफळ, हे बघा हे सीताफळ, हे 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 असं दिसत नाही. आणि आतापासून कोंबड्या बसणार आहे तिथे, सावलीला बसल्या. आता बसतील, झाले 9:30 वाजलेले आहेत. 9:30 पावणे 10 वाजलेत. पावणे 10 आतापासूनच्या कोंबड्या बसतील ना 3 वाजेपर्यंत. इथून जाणार नाही, उखंडा सोडणार नाहीत. त्यांचं खाऊन झालेलं आहे म्हणून त्या इथं बसतात. खूप छान वाटतं हे असं थंड हवा, खूप छान वाटते. ही हवा तिकडे मिळतच नाही मुंबईला गेल्यावर. असं मुंबईला गेले की नुसतं घरामध्ये AC, फॅन, कूलर, दुसरं काहीच नाही. आणि अशी हे कर्जत सोडलं ना की अशी गरम वाफ चालू होते. पुण्याला आल्यावर बरं वाटतं तिकडून येताना. पण आज ब्रुनोचं संपलेलं आहे. ब्रुनोची भाजी संपलेली आहे, त्याला ऑमलेट करायला चालू केले म्हणून मी बाहेर आले. कसं तरी होतं हे इकडे असं दुखतं, ते ऑमलेटचा वास घेत आला की माझ्या इकडे दुखतं, असं फार दुखतं. मग असं करे बाळा, करे बाळा, अरे तुम्हाला नाही आवाज दिला, त्यांनी ब्रुनोला आवाज दिला. या कोंबड्याच पळाल्या. ब्रुनो नाही आला पण कोंबड्याच आल्या. आता ब्रुनो ना कोंबड्यांच्या मागे धावल. आता ब्रुनो कोंबड्याच्या मागे धावेल. कोंबड्या तिकडे गेले ना मित्रांनो, ती बाई दगडी मारते चांगली. जा ना ब्रुनो, चल जेवायला, चल चल बाबू, चल लवकर. ब्रुनो बघा इथे बसलेला आहे आपला ब्रुनो. बघा आळ्यात बसलाय लिंबोणीच्या, येत नाही. चल जेवायला चल. मित्रांनो, पारिजातकाचा फार छान सडा पडतो बरं का. पण सकाळी झाडून काढते मी, पुन्हा सडा मारते, तोपर्यंत होते. आता हे कधी मोठे होतील. पाऊस असतो तर आता आपल्या कमरेपर्यंत आले असते. थँक्यू, धन्यवाद. आज तू उमलली आहेस बघा, आज आपल्याकडे उमलली आहे. व्हाईट जास्वंदीची पानं जरा छोटीच आहेत, ती नाही, तिला अजून कळ्या पण नाही आल्या अजून. चला, हिला तरी आले फुलं. आपण हे चिकूचं झाड आणलं ना तर ह्याला एवढ्याला चिकू होते छोटे छोटे. पण आता ना ह्याला भरपूर चिकू आलेत, ह्या झाडाला भरपूर चिकू आलेत आता. असं हे पहा, ह्याला किती चिकू आलेत बघा तुम्ही. आता ह्या झाडाला हे सगळे चिकूच आहेत. हे पहा, हे सगळे चिकूच आहेत. हे पहा, हे पण इकडे पण चिकू आलेत, बरेच चिकू आलेत झाडांना बरेच चिकू आलेले आहेत. तर खायला 2 चिकूचे झाड आहेत आपल्याकडे, दोन्ही पण व्यवस्थित आहे. आता मी एक दिवशी आंबाड्याची भाजीच करते. चांगली आंबाड्याची भाजीला पानं वगैरे आलेली आहेत, चांगली उंच झाली, गुडघ्यापर्यंत आली भाजी आंबाड्याची. शांत बसा ना ग मावल्यांनो. कॉक 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 अंडे घातले असेल कोंबडीने. आपल्या कोंबड्यांना छान सवय, अंडे घालायला आम्हाला डालावं लागत नाही. अंड्यावरती कोंबडी सुद्धा बसवावं लागत नाही, त्या स्वतःहूनच अंडे पण घालतात, स्वतःहूनच तिथे जाऊन बसतात. जेव्हा आम्हाला माहित नसलं ना की इकडे कुठे अंडे घालते, तर ते जाऊन बसतात तिथे. रात्री आंघोळ केली ना, रात्रीच मी कपडे धुतलेले माझे, रात्रीच धुतले. ते आता सुकली वाटतं, साडी घेते काढून. टॉवेल असतो फक्त इकडे. इथे दोन्ही टॉवेल टाकले, तर ते अजून एक टॉवेल आपल्याला घेऊन जायचंय. काल मी रानामध्ये टॉवेलच नाही नेला, डोक्याला बांधायला काहीच नव्हतं. इकडे नाही वाढत घालत, ते मला म्हणते
म्हणतील का इकडे नको, ते मला म्हणतात कपडे इकडे नको वाळत घालत जाऊ, कारण का ना त्यांना फार कंटाळा येतो काढायचा. ते आता जातील ना, गाय घेऊन जातील, मग ते येत नाहीत. मग मी इकडे गोट्यात टाकतात. 2 टॉवेल एक ठेवते आणि हा दुसरा पण घेऊन जाते. तो पण आणून इकडे टाकते. ब्रुना जेवलंस का? इकडे ये. जेवलंस का? इकडे इकडे. ए ब्रुना चल. अरे बाळा, हे माझं बाळ. मित्रांनो, हे माझं बाळ आहे. बस बस, बाळाने जेवण झालेलं आहे. बाळाचं हे पोट भरलेलं आहे. थांब, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. नमस्कार मित्रांनो, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. हे कालच्या जागी ना त्यांच्याकडे पाणी पिले 10 ते 15 मिनिटं झाले असतील नसतील, माझ्या नाकाला धारच लागली लगे. रात्री हे सगळं दुखत होतं. वरती झोपले, असं झोपले की गळा जाम व्हायचा. इकडे झोपले की हे नाक जाम, इकडे झोपले की हे नाक जाम, विचारूच नका. आणि तिथे काय माहिती, आज मी घरनं पाणी नेईल पण पुन्हा जास्त होईल. मग आज पण तिथलंच पाणी पिते. पाण्यामुळे सर्दी लवकर असं मला होतच नाहीये. कशी काय झाली काय माहिती, पाण्यामुळे सर्दी झाली. तर मला पण वाटायचं ह्या बायका कशा काम करतात, ह्या घरचं कधी आवरून जातात. घरच्याला काही हातच लागत नाही, काय मलाच हात लागत नाही. माझ्यावर उठते 5 वाजता उठले, पण 1 तास मी आता स्वतःसाठी देते. 5 वाजता उठले, पण काय झालं हो, काहीच काम नाही होत. म्हणजे घर पुसून होत नाहीये. हे शोकेस पुस, टीव्ही पुस, हे सगळं पुसायला मिळत नाहीये. आणि रात्री येऊन करावा जीवच राहत नाहीये. माझ्यात तर नाही राहत, कोणाच्यात राहत असेल. एकदम माणूस असं होतं येऊन, असं वाटतं काय कधी करेल, असं वाटतं पिठलं भाकरी आहे तर मिळालं तरी तसं खाऊन तिथंच माणूस गुडूक होईल. एक दिवशी मी तसंच झाले. आले, खिचडी भात केला आणि बाहेर झोपले. आणि खिचडी भात म्हणजे दाल खिचडी केली मी आणि बाहेर झोपले, तिथेच झोपले. ते म्हणले उठ जेवायला. मी म्हणलं नको, डायरेक्ट सकाळीच. असं होतं. हे कसं शरीर दमतं ना, हे काम फार डिफिकल्ट आहे काम. दिवसभर 2 पायावर, आता मी 2 पायावर मी असं रेमटून बसते आणि मग माझ्या मागे सर्व बुलडोजरच दिसतो. असं वाटतं हिच्या मागे बुलडोजरच आलेला आहे. 2 पायावर बसत नाही, कारण का माझ्या लेफ्ट पायाला नसवर नस चढली असं काय म्हणतात, तसं झालेला प्रकार आहे. आता पाय दुखायचा राहिलाय, पण त्या पायाला आता त्रास द्यायचा नाही लवकर. थोडे दिवस अजून असंच बसून बसून काम करायचं. म्हणजे जरा बरं झालं की मग पायावर काम करून ठेवायचं. असं पाय बरं झालं की मग 2 पायावर बसायचं, पण आता 2 पायावर नाही बसायचं. जय हरी माऊली. स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय. विठू नामाचा गजर, विठू नामाचा गजर. चला आता रानात जायला उशीर होतोय मित्रांनो. 10 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. अजून मला नाश्ता करायचा, मी नाश्ताच नाही केलेला. मित्रांनो, मी मिराताई तुमची रजा घेते, इथेच थांबते. पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.